नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयामधला गांधीयुग हा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिक मध्ये आपल्याला 1920 पासून 1947 पर्यंतची माहिती पाहिजे आहे. त्याच्यामध्ये तत्पूर्वी तुम्हाला एक काम करावं लागेल. समर्थ अकॅडमी कळम हे आपलं युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला वारंवार आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत. आणि व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक शब्द देतो, जर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिला तर परत हा विषय किंवा हा टॉपिक तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही, एवढा परिपूर्ण आपण हा टॉपिक घेणार आहोत. त्याच्यामुळं आज आपण गांधीयुग 1920 ते 1947 हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, आपण सुरुवातीपासून जर बघायचं झालं तर आपल्याला राष्ट्रीय सभा बघायला लागेल. राष्ट्रीय सभेचा विचार करता आपल्याला माहिती आहे की बाबा 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या राष्ट्रीय सभेचा विचार करता एकूण राष्ट्रीय सभेचे आपल्याला 3 प्रकार पडताना दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिला कालखंड आपण मवाळ कालखंड गणला जातो, नंबर 2 ला आपण जहाल कालखंड गणला जातो, आणि नंबर 3 ला आपण गांधीयुग हा कालखंड गणला जातो. गांधीयुग. एकंदरीत राष्ट्रीय सभेचे आपल्याला 3 टप्पे पडताना दिसून येत आहेत. राष्ट्रीय सभेची स्थापना का केली, का झाली, त्याचे अध्यक्ष कोण, त्याचं अधिवेशन कुठं झालं, पहिलं कुठं होतं, नंतर कुठं झालं, हे जे आहे हे आपण सेपरेट एका लेक्चरमध्ये फक्त राष्ट्रीय सभा हा एक टॉपिक फक्त आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला फक्त सद्यस्थितीला गांधीयुग हा टॉपिक बघायचा आहे. आता या पूर्ण याचा जर विचार करायचा झाला, समजा मवाळ कालखंड जवळपास 1885 ते जवळपास 1905 पर्यंत हा कालखंड आहे. त्यानंतर जहाल कालखंडाचा विचार करता 1905 ते 1920 पर्यंत जहाल कालखंड आपल्याला दिसून येतो. आणि गांधीयुगाचा विचार करता 1920 ते 1947 पर्यंत आपल्याला गांधीयुग हा टॉपिक आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत बघा, ह्या राष्ट्रीय सभेचा विचार करता, राष्ट्रीय सभा म्हणजे आजचं काँग्रेस, म्हणजे काँग्रेस पक्षाची स्थापना जवळपास 28 डिसेंबर 1885 रोजी आपल्याला झालेली दिसून येते. तर आता आपण एक मुद्द्याला आपण चालू करू. समजा महात्मा गांधी आहे, 1920 पासून 1947 पर्यंत किंवा भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महात्मा गांधीजी म्हणजेच भारत देश ही एक आख्यायिकाच तयार झालेली होती. कारण इथून पुढचं 1920 पासूनचं पुढचं पूर्ण राजकारण हे एका माणसाच्या भोवती फिरत होतं. म्हणून लॉर्ड माउंटबॅटन याला म्हटलं होतं की एका माणसाचं सैन्य. तत्पूर्वी आपल्याला गांधीजींचा थोडासा जर विचार करायचा झाला तर गांधीजींचा जन्म जवळपास 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. तो झाला होता पोरबंदर, ठिकाणाचा आहे पोरबंदर. आणि गांधीजींचा निधनाचा जर विचार केला तर गांधीजीचं निधन झालं होतं 30 जानेवारी 1948 रोजी. गांधीजींची हत्या केली होती, ही हत्या दिल्ली या ठिकाणी केली होती. गांधीजींच्या पूर्ण नावाचा विचार करायचं झालं तर गांधीजींचं पूर्ण नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. हे गांधीजींचं पूर्ण नाव होतं. गांधीजींच्या आईचा विचार करता गांधीजींच्या आईचे नाव हे पुतळाबाई असं होतं. पुतळाबाई. आपल्याला एमसीक्यू मध्ये जोड्या लावा म्हणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न येऊ शकतात. मोहनदास करमचंद गांधी, आईचं नाव पुतळाबाई, गांधीजींच्या पत्नीचं नाव हे कस्तुरबा गांधी होतं. कस्तुरबा गांधी हे त्यांच्या पत्नीचं नाव होतं. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत बघा, गांधीजींचा आपण जर सुरुवातीपासून जर विचार करायचं ठरलं तर जन्मापासून निधनापर्यंतचा हा जो मधला जो टप्पा झालेला आहे, या टप्प्यामध्ये त्यांनी जे जे काही कार्य केलं हे आपल्याला एक थोडक्या स्वरूपामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. म्हणजे गांधीजींचा विचार करता आता एक बघा, गांधीजी जवळपास 9 जानेवारी 1915 रोजी भारतामध्ये परत आले. म्हणजे गांधीजींचं प्राथमिक शिक्षण, बॅरिस्टर पदवी गांधीजींनी इंग्लंडला जाऊन घेतली आणि नंतर 1893च्या आसपास गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते. आता एकंदरीत बघा, 9 जानेवारी पासून गांधीजी भारतामध्ये आले. म्हणून भारत सरकारतर्फे भारतीय प्रवासी दिन, लक्षात ठेवा व्यवस्थित, भारतीय प्रवासी दिन म्हणून भारतामध्ये 9 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी
महात्मा गांधीजी भारतामध्ये आले होते, म्हणून 9 जानेवारी हा दिवस आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. अजून गांधींच्या बद्दल बघा, गांधीजींनी अशी घोषणा केली होती की गांधीजींचे राजकीय गुरु, ठीक आहे, राजकीय गुरु म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना होते. पंडित जवाहरलाल नेहरू. तर गांधीजींच्या आध्यात्मिक गुरूंचा विचार करता गांधीजींचे आध्यात्मिक गुरु हे विनोबा भावे, हे असं त्यांनी घोषणा केली होती. विनोबा भावे हे आपल्याला तत्पूर्वी लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे विनोबा भावेंनी तर असं पहिल्यांदा मत व्यक्त केलं होतं की गांधीजींच्या दर्शनाने मला हिमालयाची शांती व बंगालची क्रांती या दोन्ही गोष्टीचं दर्शन झालं, असं म्हणणारे ते विनोबा भावे होते. म्हणून विनोबा भावेंना गांधीजींचे आध्यात्मिक गुरु असं म्हटलं गेलं होतं. आणि राजकीय गुरु म्हणून किंवा वारस, ह्या गुरु शब्दापेक्षा आपल्याला प्रतिशब्द हा वारस म्हणावा लागेल, कारण गांधीजींच्या राजकीय गुरूंचा विचार करता गोपाळकृष्ण गोखले होते. ठीक आहे, त्याच्यामुळे राजकीय वारस हा आपण शब्द तिथं ऍड करू आणि हे आध्यात्मिक वारस. ठीक आहे, हे 2 शब्द आपण फक्त करेक्शन करून घेऊ, कारण महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे एकंदरीत बघा, महात्मा गांधीजींनी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला या पद्धतीने माहिती पाहता येईल. मग आता यांनी केलेले जे काय कार्य आहे का, या कार्याचं आपल्याला थोडक्यामध्ये, कारण गांधीजी एका तासामध्ये संपवणं शक्य नाही किंवा अर्ध्या तासामध्ये सांगणं शक्य नाही. गांधीजींनी खूप मोठ्या प्रमाणावरती कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याच्यानं जेवढं शक्य होईल आणि आपल्या परीक्षेला ज्या पद्धतीनं परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, आपण फक्त एवढ्याच गोष्टीवरती काम करणार आहोत. त्याच्यामध्ये आता गांधीजींच्या कार्याचा विचार करायचा झाला तर गांधीजींनी भारतात आल्या पहिला सत्याग्रह केला होता, तो होता 1917 साली केलेला सत्याग्रह. त्याला आपण नाव दिलं आहे चंपारण्य सत्याग्रह. आता एकंदरीत बघा, 1916चं अधिवेशन झालं होतं. हे अधिवेशन होतं लखनौ. 1916चं अधिवेशन कोणतं होतं? लखनौ. आणि याचे अध्यक्ष होते बाबू अंबिका चरण मुजुमदार. बाबू अंबिका चरण मुजुमदार हे अधिवेशन होतं. मुजुमदार. या अधिवेशनामध्ये काय झालं, राजकुमार शुक्ला, ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा, हा परीक्षेत विचारलेला आहे. राजकुमार शुक्ला या व्यक्तीनं शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय हा गांधीजीला या अधिवेशनामध्ये कळवला. अन्याय म्हणजे काय होता की इंग्रजांना नीळ उत्पादन सक्तीचं आपल्या शेतकऱ्यांकडून केलं जायचं. म्हणजे जवळपास हा नीळ उत्पादनामध्ये 3 कंठिया एवढं उत्पन्न शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये करावंच लागायचं. म्हणजे 3 कंठिया म्हणजे जवळपास एकूण शेतीच्या 15% उत्पन्न हे शेतकऱ्यांना घ्यावं लागायचं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, 1 कंठ म्हणजे 1 कंठ हा म्हणजे 20 कंठांचा 1 एकर होता. पूर्वीचं काय होतं, 20 कंठाचा 1 एकर होता. म्हणजे 1 एकरच्या 3% भाग हा शेतकऱ्यांना तिथं निळच घ्यावा लागायचा. आणि ह्या निळीची खरेदी पण स्वतः इंग्रज करत असत. त्याचा परिणाम असा व्हायला लागला की शेतकऱ्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांची हानी व्हायला लागली. हा प्रकार हा राजकुमार शुक्ला या व्यक्तीने महात्मा गांधीजींना कळवला. ज्यावेळेस हा प्रकार त्यांना कळवला गेला त्यावेळेस महात्मा गांधीजींनी चंपारण्य म्हणजे हे ठिकाण बिहार या ठिकाणी होतं. बिहार मधील मोतीहारी असं जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. बिहार मधील मोतीहारी या ठिकाणी झालं काय, या ठिकाणी चंपारण्य सत्याग्रह घडवला. गांधीजी सत्याग्रहाला बसले आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गांधीजींनी पाठीमागे किंवा माघार घेतली नाही. या पद्धतीने शेतकऱ्यांची पहिलं सत्याग्रह करणारे महात्मा गांधीजी आणि तो सत्याग्रह एकदम व्यवस्थितपणे त्यांनी पूर्णत्वास नेला. त्यानंतर दुसरा सत्याग्रह आहे 1918ला म्हणजे खेडा सत्याग्रह. आता याच्यामध्ये पण मोहनलाल पांड्या हे नाव लक्षात ठेवा. मोहनलाल पांड्या या व्यक्तीनं गांधीजीला कळवलं की बाबा या ठिकाणी झालं होतं काय, हा प्रश्न होता शेतसाऱ्यासंबंधी. म्हणजे शेतसाऱ्यासाठी हा सत्याग्रह घडून आला होता. म्हणजे काय, किंवा शेतकऱ्यांना जबरदस्तीने शेतसारा गोळा केला जायचा. तुमचा दुष्काळ असो
पिकं चांगली येऊ न येऊ शेतकऱ्यांना ठरलेला शेतसारा हा द्यावाच लागायचा. आणि तो दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा महात्मा गांधीजींनी इंग्रजांनी याच्यामध्ये वाढ केली होती. त्यासाठी खेडा सत्याग्रह हा महात्मा गांधीजींनी घडवून आणला आणि तो सत्याग्रह हा यशस्वी करून दाखवला. हा या पद्धतीने आपल्याला 1918 साली झालेला खेडा सत्याग्रहाबद्दल माहिती पाहता येईल. त्यानंतर पुढचा गोष्ट आहे झालेली रौलेट ऍक्ट. आता व्यवस्थित बघा. तत्पूर्वी आपल्याला एकंदरीत एक गोष्ट लक्षात ठेवा. 1919 साली एकंदरीत महत्वाच्या आपल्याला 4 गोष्टी झालेल्या दिसून येतील. त्याच्यामध्ये पहिल्यांदा झाला होता मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. हे लक्षात ठेवा, आपल्याला सेपरेट लेक्चर मध्ये बघायचंय. मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा हा एक कायदा झालेला 1919ला. 1919लाच खिलाफत चळवळ घडलेली. खिलाफत चळवळ ही 1919लाच घडलेली होती. त्यानंतर आता जे आपल्याला बघायचे ते रौलेट ऍक्ट हा सुद्धा कायदा 1919च्या आसपास घडलेला. आणि सगळ्यात महत्वाचा तो होता तो जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपण 8वी पासून आपण हे शिकत आलेलो आहोत. जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे एकंदरीत बघा, एकंदरीत ह्या 4 गोष्टीचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितपणे करावा लागेल. कारण 4ही गोष्टी घडलेल्या होत्या त्या 1919 पैकी. आपल्याला रौलेट ऍक्ट हा कायदा काय होता हे पहिलं आपल्याला समजून घ्यावं लागेल. याच्यामध्ये बघा, रौलेट ऍक्ट जवळपास 17 मार्चला याची घोषणा केली होती. म्हणजे 17 मार्चला 1919 रोजी झालं काय, याच्यामध्ये हा ऍक्ट अशा स्वरूपात होता. त्या समकालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही भारतीयास, लक्ष ठेवा व्यवस्थित, कोणत्याही भारतीयास विना चौकशी तुरुंगामध्ये डांबणे. विना चौकशी म्हणजे कुठल्याही भारतीयांची चौकशी न करता कुठल्याही भारतीयांना तुरुंगामध्ये डांबणे हा कायदा असा होता. मग आता एक लक्षात ठेवा, जे कोणी इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन कार्य करत होते त्या प्रत्येकाला इंग्रजांनी विना चौकशी म्हणजे हा कायदा या स्वरूपामधला होता. मग परिणाम झाला काय की ह्याच्यामुळे आपण नाराज झालो, म्हणजे भारतीय लोक नाराज झाले. यांच्याबद्दल आंदोलन अजून करायचे नव्हते. आंदोलन केलं तर सभाबंदीचा हुकूम. आता ही लक्षात ठेवा, रौलेट ऍक्ट मुळेच जालियनवाला बाग हत्याकांड घडला. हे पहिलं लक्षात तुम्ही ठेवा. म्हणजे जर रौलेट ऍक्ट झाला नसता तर कदाचित जालियनवाला बाग झाला नसता. मग आता एक बघा, हा रौलेट ऍक्ट या पद्धतीचा होता. मग झालं काय, या ऍक्ट नुसार हा जालियनवाला बाग का झाला? कारण एक लक्षात ठेवा, या ऍक्ट नुसार 2 भारतीयांना तुरुंगामध्ये डांबलं. त्याच्यामध्ये होते डॉक्टर सत्यपाल सिंग. पहिले होते ते डॉक्टर सत्यपाल सिंग आणि दुसरे होते डॉक्टर सैफुद्दीन किचलू. हे दोघं होते. किचलू ह्या दोघांना या ऍक्टच्या अंतर्गत तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. मग परिणाम त्याचा असा घडला, तो झाला जालियनवाला बाग हत्याकांड. पंजाबमध्ये बैसाखी हा सण महत्वाचा आहे. हा बैसाखी सणाच्या दिवशी, बैसाखी हा सण आहे, हा सण महत्वाचा आहे. तिथं बैसाखी सणाच्या दिवशी पूर्ण पंजाबवासियांनी सभा घेण्याचं ठरवलं. कुठं सभा? आणि ही सभा होती ती जालियनवाला बाग या ठिकाणी. मग झालं काय, आणि सभा पण त्यावेळेस जनरल डायरच्या अध्यक्षते म्हणजे आदेशानुसार सभाबंदीचा हुकूम होता. म्हणजे तुम्हाला कुठल्याही भारतीयांना त्या समकालीन परिस्थितीमध्ये सभा घेता येणार नव्हती. मग तरी सुद्धा भारतीय लोकांनी सभा घेतली. त्याचा परिणाम झाला काय, ज्यावेळेस सभाबंदीचा हुकूम जारी असताना सुद्धा आपण सभा घेतली. आणि ही सभा का घेतली, त्याचं मुख्य कारण होतं रौलेट ऍक्ट अंतर्गत 2 भारतीयांना केलेली अटक. त्याच्या निषेधार्थ इथं आपण जालियनवाला बाग या ठिकाणी सभा घेतली होती. आणि त्यावेळेस सभाबंदीचा हुकूम होता, तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी सभा घेतली. त्याचा परिणाम असा झाला, जनरल डायर ब्रिगेडियर होता हा, जनरल डायरने जवळपास 1600 फेरी त्या ठिकाणी झाल्या. आणि जालियनवाला बाग हा परिसर या स्वरूपात होता. म्हणजे हा पूर्ण कंपाऊंड आणि फक्त जाण्या येण्यासाठी एकच रस्ता असा होता. जनरल डायरच्या
आदेशानुसार या ठिकाणी फौजफाटा उभारला, सगळे पोलीस उभारले आणि या ठिकाणी उभारून गोळीबार चालू केला. त्याचा परिणाम जवळपास 1600 गोळ्या झाल्या त्यावेळेस त्या, आणि फक्त दाखवलं असं गेलं की या ठिकाणी फक्त 400 लोकांचं निधन झालं. पण ऍक्च्युअली या समकालीन परिस्थितीमध्ये खूप लोकांचं निधन झालेलं होतं. या समकालीन परिस्थितीमध्ये इथं कोरड्या विहिरी सुद्धा होत्या, बऱ्या म्हणजे कोरड्या विहिरी. या विहिरी अक्षरशः माणसाने भरल्या होत्या, म्हणजे इतका त्या ठिकाणी धुमाकूळ माजवलेला होता. हा जनरल डायर यांनी जनरल डायरनं आदेश दिला होता, पण हा मुख्य तिथला लेफ्टनंट होता, त्याचं नाव होतं ओडवायर. या ओडवायरनं आदेश दिला होता जनरल डायरने, आणि जनरल डायरने त्याची अंमलबजावणी केली होती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे भारतीय होतो, भारतीयांनी बदला घेण्यासाठी जवळपास या ओडवायरची 1940 मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन हत्या केली. का तर ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता, आणि इंग्लंडमध्ये जाऊन याची हत्या केली, आणि हत्या करणारा होता तो भारतीय उधम सिंग. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. मग परीक्षेमध्ये विचारलं जातं, ओडवायरची हत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली किंवा कोणत्या क्रांतिकारकाने केली? त्यावेळेस आपल्याला हे नाव लक्षात असणं गरजेचं आहे. ओडवायरची हत्या 1940 रोजी कोणी केली? उधम सिंगाने केली. आणि ओडवायर हा जबाबदार कशाला होता? ओडवायर हा जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार होता. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आता झालं काय, ज्यावेळेस ही हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेस या हत्येचा अभ्यास करण्यासाठी किंवा चौकशीसाठी एक कमिशन नेमलं. ते कमिशन होतं हंटर कमिशन. व्यवस्थित लक्षात ठेवा, एकदम आपण शांत शिस्तीमध्ये आपण घेऊ. याच्यासाठी हंटर कमिशन नेमलं, आणि हंटर कमिशनने ज्यावेळेस अहवाल सादर केला त्यावेळेस या अहवालामध्ये कसल्याही प्रकारची चौकशी झाली नाही. परिणामी ज्या भारतीयांचा थोडाफार विश्वास इंग्रजांवरती होता तो विश्वासही या अहवालामध्ये उडून गेला. त्या पद्धतीने बघा, जालियनवाला बाग हत्याकांड या पद्धतीने झाला. याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये या स्वरूपामध्ये माहिती पाहता येईल. त्यानंतर होती खिलाफत चळवळ. कन्सेप्ट आहेत हे बघा, पाठ करण्यापेक्षा समजून घेण्यावरती भर द्या, कारण पाठांतर केलेलं आज न उद्या विसरणार असतं. परंतु एखादी गोष्ट जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतली तर ती कायमस्वरूपी लक्षात आपल्या राहू शकते. मग आता एक बघा, ही जी खिलाफत चळवळ होती, या खिलाफत चळवळीमध्ये झालं काय? खिलाफत चळवळ व्यवस्थित लक्षात ठेवा, तुर्कस्थान नावाचा देश होता. कोणत्या नावाचा देश होता? तुर्कस्थान. आणि या तुर्कस्थानचा धर्मगुरू म्हणजे मुस्लिमांचा धर्मगुरू होता, त्याचं नाव होतं सुलतान. त्याचं नाव काय होतं? सुलतान. हा सुलतान जगभरातील मुस्लिमांचा कोण होता? खलिफा होता, म्हणजे धर्मगुरू होता. मग झालं काय, हा तुर्कस्थान हा, लक्ष ठेवा, व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट आहे. तुर्कस्थान हा ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 ते 1918 मध्ये, या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्थान हा देश जर्मनीच्या बाजूने लढला. जर्मनीच्या बाजूने याचा अर्थ कोणाच्या विरोधामध्ये? इंग्लंडच्या विरोधामध्ये. मग त्याचा परिणाम झाला काय? हा तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने लढला, म्हणून इंग्लंड म्हणजे इंग्रजांनी या तुर्कस्थानवर निर्बंध लादले. व्यवस्थित समजून घ्या. आता तुर्कस्थानवर काय लादले? निर्बंध लादले. आणि जगभरातील सर्व मुस्लिमांनी या तुर्कस्थानला किंवा या सुलतानला पाठिंबा द्यायचा म्हणून जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चळवळी उभारल्या होत्या. आणि त्या चळवळीपैकी आपल्या भारतामध्ये उभारलेली चळवळ होती, तिचं नाव आहे खिलाफत चळवळ. आता एक लक्षात ठेवा, ही खिलाफत चळवळ. आता एकंदरीत या खिलाफत चळवळीचे अध्यक्षाचा जर विचार केला तर या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष केले होते महात्मा गांधीजी. व्यवस्थित बघा, एकदम छान पद्धतीने लक्षात राहील. आता लक्षात बघा, आपण 1916, तत्पूर्वी थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा. 1907 ला हिंदू मुस्लिम फूट पडली. 1916 ला लखनौ करारामध्ये हिंदू मुस्लिम परत एकत्र आले. आणि 1919 ला तर मुस्लिमांचं नेतृत्व हे महात्मा गांधीजींनी केलं. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे झालं काय हो, ज्यावेळेस 1907 ला हिंदू मुस्लिम वेगळे झाले, 1916 ला परत एकत्र आले. पण ज्यावेळेस हिंदू मुस्लिम एकत्र आले त्यावेळेस अजून जवळीकता निर्माण व्हावी या उद्देशाने या मुस्लिमांच्या चळवळीचं नेतृत्व सुद्धा केलं होतं, ते होते महात्मा गांधीजी. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. या पद्धतीने खिलाफत चळवळ होती. म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्थानवर ब्रिटनने निर्बंध लादले. लक्षात द्या, पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्थानवरती इंग्रजांनी निर्बंध लादले. त्याचा परिणाम असा झाला
तिथला धर्मगुरू होता, म्हणजे मुस्लिमांचा धर्मगुरू सुलतान होता. या सुलतानला पाठिंबा द्यायचा म्हणून जगभरामध्ये चळवळी चालू झाल्या आणि त्या चळवळीपैकी भारतामध्ये जी चळवळ चालू झालेली होती ती चळवळ होती खिलाफत चळवळ आणि या चळवळीचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी. या पद्धतीने आपल्याला खिलाफत चळवळ समजून घ्यावी लागेल. आता एक बघा पुढे असहकार चळवळ. जालियनवाला हत्याकांड झाला, खिलाफत चळवळ झाली, वेगवेगळे कायदे आले. आपल्याला काहीही करून आपल्याला काय पाहिजे होतं, काहीही करून आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं. इंग्रजांच्या तावडीतून आपल्याला मुक्त व्हायचं होतं. त्याच्यासाठी आपल्या परीनं भारतीय लोकांना ज्या ज्या परीनं प्रयत्न करता येते त्या त्या पद्धतीने प्रयत्न केलेले होते. पैकी सगळ्यात महत्वाची एक चळवळ होती, ती चळवळ होती असहकार चळवळ. आता बघा, असहकार नावातच आहे, असहकार म्हणजे इंग्रजाला कुठल्याही गोष्टीमध्ये सहकार्य करायचं नाही. त्यांच्यावरची ही परिस्थिती आणायची की त्यांनी स्वतःहून देश सोडला पाहिजे. हा एक प्रकार त्याच्यामध्ये एक चळवळ उभा केली होती, त्याचं नाव होतं असहकार चळवळ. आता एक बघा, नावातच आहे. तत्पूर्वी 1920 रोजी 2 अधिवेशन झाले. त्यातलं पहिलं अधिवेशन झालं, विशेष अधिवेशन झालेलं हे अधिवेशन होतं कोलकाता आणि ह्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. याचे अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय हे त्याचे अध्यक्ष होते. आणि आपलं रेग्युलर जे अधिवेशन होतं हे अधिवेशन झालेलं होतं नागपूरला आणि या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी विजय राघवाचार्य. हे तिथले अध्यक्ष होते. विशेष अधिवेशन बोलून असहकार चळवळीचा ठराव संमत केला. मग ज्यावेळेस ठराव संमत झाला त्यावेळेस असहकार चळवळीचं स्वरूप असं होतं, म्हणजे इंग्रजांना सहकार्यच करायचं नाही. म्हणजे काय करायचं, त्यांची शाळा असतील, शाळा, टपाल, कोर्ट, त्यांचे कपडे असतील, या कसल्याही प्रकारचा त्यांचा आपण वापर करायचा नाही. त्यांच्या शाळेमध्ये आपली मुलं पाठवायची नाही. कोर्टामध्ये आपल्या म्हणजे कपड्यांची किंवा परदेशी मालांच्या होळ्या केल्या अक्षरशः. म्हणजे ह्या कपड्यांच्या काय केल्या, होळ्या. म्हणजे आपलं एकच तत्व होतं किंवा आपल्याला काही करून इंग्रजांच्या आपण स्वातंत्र्य पाहिजे होतं. मग आपल्याला लढता तर त्यांच्या बरोबर येत नव्हतं. मग आपल्याकडे एक शांततेच्या मार्गानं, कारण गांधीजींनी ठरवलेच होतं, चळवळी ह्या गांधीजींच्या प्रत्येक त्यांचं तत्व असं होतं की चळवळ ही अहिंसक असली पाहिजे, हिंसा नाही झाली पाहिजे. मग हे जे अधिवेशन बोलवले किंवा हे जे ठराव, मग या असहकार चळवळीमध्ये ज्या इंग्रजांनी पदव्या भारतीयांना दिलेल्या होत्या, समजा थोडक्यामध्ये महात्मा गांधीजी असतील, महात्मा गांधीजींना दिलेली पदवी ही होती कैसर ए हिंद. कैसर ए हिंद ही पदवी होती. ह्या पदवीचा त्याग केला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस होते. सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएस परीक्षेचा, सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएस परीक्षेचा त्याग केला. म्हणजे परीक्षा पास होऊन सुद्धा सरकारची नोकरी, इंग्रजांची नोकरी करायची नाही या उद्देशाने आयसीएस परीक्षेचा त्यांनी काय केलेला, त्याग केला. परंतु याच सुमारास, आता व्यवस्थित लक्ष ठेवा, इथं आता समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. 1920च्या आता दुसरी बाजू जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर 1 ऑगस्ट 1920 रोजी, आता बघा 1 ऑगस्ट 1920 रोजी याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं. कोणाचं? टिळकांचं निधन झालेलं. आता बघा व्यवस्थित, आपण जो पहिला कालखंड आपण जो लिहिलेला होता की या कालखंडामध्ये बघा, हा जहाल, मवाळ, गांधीयुग. जहालांचा विचार करता हा कालखंड 1920 पर्यंतचा होता. मग 1920ला तर लोकमान्य टिळकांचं निधन झालं. ज्यावेळेस लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्यावेळेस, त्यानंतर पुढे आता हे निधन झालं, मग त्यावेळेस गांधीजींचा प्रभाव वाढला, कारण गांधीजी मवाळ पक्षाचे. गांधीजींचा प्रभाव वाढला कारण जहालांचा प्रभाव कमी झालेला होता. मग 1 ऑगस्ट 1920ला तर काय झालं, लोकमान्य टिळकांचं निधन झालं. आणि या निधन, कारण एक लक्षात ठेवा, आता लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्यावेळेस 1921 साली टिळक फंड म्हणून गोळा केला. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली एक फंड गोळा केला, तो होता टिळक फंड. जवळपास हा टिळक फंडामध्ये 1 कोटीच्या जवळपास रक्कम जमा होती. त्याच्यामध्ये जर परीक्षेमध्ये आपल्याला येतं, टिळक फंडासाठी मगंती अन्नपूर्णम्मा हे नाव परीक्षेत आलेलं आहे बघा. अन्नपूर्णम्मा या महिलेने जवळपास स्वतःचे सगळे दागिने विकून टिळक फंडासाठी 1 लाख रुपयाची देणगी त्यावेळेस दिलेली होती. त्यानंतर केशवराव भोसले असतील,
केशवराव भोसले आणि दुसरे आपण म्हणतो ते बालगंधर्व. बालगंधर्व हे परीक्षेत आलेला प्रश्न, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या दोघांनी संगीत मानापमान एक नाटक तयार केलं, म्हणजे नाटक केलेलं संगीत मानापमान. आणि ह्या नाटकापासून जवळपास 15,000 रुपये जमा झालेले होते. आणि हे 15,000चे 15,000 सर्व रक्कम ही या दोघांनी टिळक फंडासाठी दान केलेली होती. म्हणजे एकंदरीत बघा, हे टिळक फंडामध्ये झालेली गोळी जवळपास 1919ला विजयवाडा अधिवेशन झालेलं होतं. आणि या विजयवाडा अधिवेशनामध्ये या असहकार चळवळीच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी जवळपास 1,00,000 चरख्याचं वाटप केलं होतं. किती लाख? 1,00,000 चरख्याचं वाटप केलेलं होतं. म्हणजे काही करून इंग्रजांना आपल्याला सहकार्य करायचं नाही, परदेशी मालाची होळी केली. याचा अर्थ आपल्याला कपडे घालण्यासाठी गांधीजींनी चरखा, हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत, त्या चरख्याचं वाटप 1,00,000 चरख्याचं वाटप जवळपास महात्मा गांधीजींनी केलं होतं. म्हणजे तत्पूर्वी पण ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. टिळक फंड केला, टिळक फंडाच्या आलेली रक्कम याच्यासाठीच वापर केला. म्हणजे एकंदरीत बघा प्रभाव काय झाला बघा. जहाल खाली गेले, म्हणजे जहालांचं नेतृत्व खाली गेलं, पर्यायानं नाविलाजानं मवाळांचं नेतृत्व वाढलं गेलं. म्हणून जहालांचा प्रभाव हा कमी झाला. म्हणून तिथून पुढे जवळपास सगळं नेतृत्व, सगळं राजकारण हे फक्त एका माणसाभोवती फिरत राहिलं. ते व्यक्ती होते महात्मा गांधीजी. ही फक्त गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असहकार चळवळ लक्षात आली की बाबा इंग्रजांना सहकार्य करायचं नाही, त्यांचे कपडे वापरायचे नाही, त्यांच्या शाळेत जायचं नाही, त्यांना कोर्टामध्ये जायचं नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट कसल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही. आता एकंदरीत बघा ही गोष्ट लक्षात थोडीशी आपल्याला ठेवावी लागेल. आता ही गोष्ट आपल्याला महत्वाची झाली. यावेळेस झालं काय? यावेळेस झालं ते चौरी चौरा प्रकरण. मग आता ह्या चौरी चौरा प्रकरण काय होतं बाबा? आता एक बघा, उत्तर प्रदेशमध्ये चौरी चौरा या ठिकाणी आंदोलक काय करत होते? जे आंदोलक होते असहकार चळवळीतले, ते आंदोलक हे शांततेमध्ये निदर्शने करत होते. निदर्शने लक्षात ठेवा, आता व्यवस्थित समजून घ्या. एकदम सुट्ट मस्त पैकी आपण समजून सांगू. हे लोक निदर्शने करत होते आणि शांततेमध्ये मूकमोर्चा पद्धतीने, किंवा इंग्रजांचा विरोध करायचा आहे पण उद्रेक करून नाही, जाळपोळ करून नाही, आंदोलन करून नाही. तो विरोध हा फक्त निदर्शने करून आहे, ते पण काळ्या फिती लावून शांततेमध्ये. झालं प्रकार काय? चौरी चौरा का, म्हणजे जवळपास हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये होतं. या उत्तर प्रदेश राज्यामध्ये चौरी चौरा प्रकरण घडलं. म्हणजे हा जो निदर्शन करणारा जमाव होता, या जमावावरती पोलिसांनी लाठीचार केला. पोलिसांनी काय केला? इथं लाठीचार केला. आणि हा लाठीचार केला मुळे जमाव काय झाला? जमाव झाला संतप्त. आणि ज्यावेळेस जमाव विनाकारण लाठीचार करून संतप्त झाला, त्यावेळेस पोलीस हे पळून गेले आणि पोलीस स्टेशनचा आसरा घेतला. पोलीस स्टेशनमध्ये, ठीक आहे, ते गेले कुठं? नंतर पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनचा आसरा घेतला, पण जमाव हा खूप रागात होता. या जमावानं काय केलं? या पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस जमावाने पोलीस स्टेशनलाच आग लावून दिली. म्हणजे संतप्त होता, जमाव होता, पोलीस स्टेशनच पेटवून दिलं. जवळपास याच्यामध्ये 21 पोलीस आणि 1 PSI, म्हणजे 21 कॉन्स्टेबल आणि 1 PSI, हे आकडे वेगवेगळे मिळू शकतील पण हे तर फिक्स आहेच. 21 पोलीस आणि 1 PSI अशी 22 पोलिसांचं निधन झालं होतं. व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे सॉरी, निधन किती झालं होतं? 22 पोलिसांचं निधन झालं होतं. हे होतं चौरी चौरा प्रकरण. आणि आपण सुरुवातीला सांगितले गांधीजींचं एक तत्व होतं, एक नियम होता, एक अट अशी होती की जे आंदोलन असतील, ज्या चळवळी असतील, त्या चळवळी ह्या गांधीजीला अहिंसक कशा पाहिजे होत्या? अहिंसक पाहिजे होत्या. म्हणजे आता अहिंसक, मग आता या ठिकाणी तर हिंसा झालेली होती, अहिंसक हे नाही पाहिजे होतं गांधीजीला. मग पण त्या समकालीन परिस्थिती अशी झालेली होती, पूर्ण भारतभरामधून सगळ्यांना पाठिंबा भेटत होता. या चळवळीमध्ये पहिली चळवळ अशी झाली होती की पूर्ण भारतामधून याला पाठिंबा मिळत होता. मग त्याचा परिणाम झाला काय? ही चळवळ झाली, इथं हिंसा झाली. गांधीजींची चळवळ अहिंसक पाहिजे होते. त्याच्यासाठी गांधीजीने एक निर्णय घेतला की असहकार चळवळ बंद, असहकार चळवळ बंद. परंतु हा पाठिंबा एवढा होता, आपले लोक ऐकायला तयार नव्हते. पण गांधीजी त्यांच्या मतावरती ठाम होते. काही करून हिंसा झाली होती आणि गांधीजीला ती नको होती. म्हणून
असहकार चळवळ गांधीजींनी बंद करण्याचा निर्णय केला. मग आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे बंद झाली? तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, असहकार चळवळ खालीलपैकी चौरी चौरा प्रकरणामुळे 5 फेब्रुवारी 1922 आणि 1920 साली असहकार चळवळीची सुरुवात झाली होती आणि 5 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार चळवळ बंद झाली. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं. परंतु भारतीय लोकांचं मत असं होतं, भारतीय नेते मंडळीचं मत असं होतं, भारतीय समाजसुधारकाचं मत असं होतं की चळवळ ही बंद करू नका. मग तरीही गांधीजींनी ऐकलं नाही. त्यांच्या निर्णयामुळे हा उदयास आला. जर गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली नसती तर स्वराज्य पक्षाची स्थापना झाली नसती. कारण काँग्रेसमधूनच काही लोक बाहेर आले आणि स्वराज्य पक्ष स्थापन केला. या स्वराज्य पक्षामध्ये अध्यक्ष होते C.R. दास. C.R. दास म्हणजे चित्तरंजन दास हे अध्यक्ष होते आणि याचे सचिव होते मोतीलाल नेहरू. म्हणजे मोतीलाल नेहरू हे त्याचे सचिव राहिले. बघा, स्वराज्य पक्ष उदयास का आला? तर महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली. तर हा पक्ष, मग ह्या पक्षांनी धोरण काय किंवा कोणतं धोरण किंवा कोणत्या गोष्टीमुळे ह्या पक्षाची स्थापना झाली? तर ह्यांचं मत एक होतं, कायदेमंडळामध्ये निवडणुका लढवणे आणि कायदेमंडळामध्ये प्रवेश करणे. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. काय? कायदेमंडळामध्ये निवडणुका लढवणे म्हणजे निवडणुका कायदेमंडळात निवडणूक लढविणे आणि कायदेमंडळात प्रवेश करणे आणि आत गेल्याच्या नंतर भारताच्या विरोधामध्ये जेवढे विधेयक पारित होणारे आहेत त्या विधेयकाचा विरोध करणे. मग या कायदेमंडळात प्रवेश केला, याच्यामध्ये निवडणुका लढविल्या स्वराज्य पक्षाने आणि जवळपास 145 पैकी 45 जागा ह्या स्वराज्य पक्षाने मिळवल्या आणि कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष बनला हा. मग आता परंतु ज्यावेळेस विधेयक पारित व्हायला लागले त्यावेळेस आपल्याला मुस्लिम लीगची सुद्धा साथ मिळायला चालू झाली. कारण आपण शिकलेलो आहोत 1907 ला जर हिंदू मुस्लिम फूट झाली असेल, पण 1916 लखनौ अधिवेशनामध्ये मात्र दोन्ही एकत्र आले. 1919 ला तर खिलाफत चळवळीचं म्हणजे मुस्लिमांचं नेतृत्वच गांधीजींनी केलं होतं. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम एकवटले होते आणि या सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर स्वराज्य पक्षाला मुस्लिम लीगची साथ मिळाली. म्हणून भारताच्या विरोधामध्ये भारतावरती अन्याय करणारे जेवढे विधेयके जेवढे कायदे तयार होणारे होते या सर्वांना विरोध केला गेला. ठीक आहे, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. परंतु 1925 साल असं उजळलं की 1925 सालामध्ये जे अध्यक्ष होते आणि ते अध्यक्ष होते C.R. दास. मात्र 1925 रोजी या C.R. दासचं झालं निधन. ठीक आहे, म्हणजे 23 पासून 25 पर्यंतच हा पक्ष राहिला आणि ज्यावेळेस अध्यक्षाचं निधन झालं आहे असा स्वराज्य पक्ष हा राष्ट्रीय सभेमध्ये परत विलीन केला गेला. ठीक आहे, त्यानंतर पुढे 1927 ची घटना आहे सायमन कमिशन. आपण लहानपणापासून हे ऐकतो, पण का कशासाठी काय काय माहित नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सायमन कमिशन हे भारतामध्ये आलेलं होतं. आता कशासाठी आलं तर 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, कोणता? लक्षात ठेवा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाचा एक कायदा होता आणि या कायद्यामध्ये असं ठरलं होतं की भारताला दर 10 वर्षाला राजकीय सुधारणेचा हप्ता दिला जाईल. काय ठरलं होतं? भारताला दर 10 वर्षाला कशाचा हप्ता दिला जाईल? राजकीय सुधारणेचा हप्ता दिला जाईल. मग हे पाहण्यासाठी हे सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं. बरं, येण्याबद्दल आपलं काहीच दुमत नव्हतं, आपण स्वागतच केलं असतं. पण त्याचा परिणाम म्हणजे झालं काय? हे भारताला स्वातंत्र्य म्हणजे सुधारणा दिल्यात का नाही हे पाहण्यासाठी आले. मग आपल्या लोकांचं, आपल्या नेते मंडळीचं मत फक्त एकच होतं की या सायमन कमिशन मध्ये भारतीयांचा समावेश असावा. एकंदरीत बघा, हे 7 जणांचं कमिशन होतं आणि 7 हे सगळे इंग्रज लोक होते. म्हणून आपला विरोध सायमन कमिशनला होता. म्हणून घोषणा दिल्या, सायमन गो बॅक, सायमन परत जा. कारण ज्या देशाचं तुम्ही सुधारणा दिल्यात का नाही हे पाहण्यासाठी येत आहेत त्या देशामध्ये तिथले व्यक्तीच नाहीत,
तुम्हीच, म्हणजे तुम्हीच द्यायचं आणि तुम्हीच त्याचा हे करायचं, हे योग्य नाही. म्हणून या सायमन कमिशनला विरोध केला होता आणि विरोध झाला. आणि ह्या विरोध करणाऱ्यामध्ये पहिले होते ते लाला लजपत राय. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, लाला लजपत राय ह्या व्यक्तीने विरोध केला. आणि हे सायमन कमिशन सर्वात सुरुवातीला मुंबई या ठिकाणी आलं. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी आलं. आणि त्याला विरोध केला होता तो लाला लजपत रायवर. पण या ठिकाणी लाला लजपत रायवरती सँडर्सच्या नेतृत्वाखाली, सँडर्स किंवा सॉन्डर्स याच्या नेतृत्वाखाली विरोध केला म्हणून या ठिकाणी लाला लजपत रायवरती लाठीचार केला. आणि लाठीचार केला, पण लाठीचार करत असताना लाला लजपत रायचे एक शब्द होते मात्र, आघाताच्या, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर इंग्रजांच्या शवपत्रिकेवर खिळा ठोकला जात आहे. व्यवस्थित बघा, म्हणजे इंग्रज संपुष्टात येत आहे. एक एक काठी तुम्हाला तुमच्या शवपत्रिकेवरती खिळा ठोकण्यासाठी मदत करेल. लाला लजपत राय, लाला लजपत राय लाठीचार केला आणि 1928 रोजी लाला लजपत रायचं निधन झालं. 1-2 मिनिटांमध्ये फक्त लक्षात ठेवा, व्यवस्थित तुम्हाला सांगतो कोणती घटना झाली म्हणून काय झालं. हे ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस इतिहास एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीने कळेल आपल्याला. हा आपला भाग नाही, आपल्याला हे पुढचं घ्यायचंय. पण तत्पूर्वी 1-2 मिनिटासाठी एक लक्षात ठेवा, लाला लजपत रायचं निधन झालं. आता कोणती गोष्ट घडली म्हणून काय घडली बघा. 1919चा कायदा झाला म्हणून सायमन कमिशन भारतात आलं. सायमन कमिशन भारतात आलं म्हणून लाला लजपत रायवर लाठीचार केला. लाला लजपत रायवरती लाठीचार करणारा सँडर्स होता. या सँडर्सची हत्या केली भगतसिंग आणि राजगुरूनं. आता बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, काय झालं म्हणून काय झालं. हे सँडर्सची हत्या केली भगतसिंग आणि राजगुरूनं. आता भगतसिंग आणि राजगुरूंना सँडर्सची हत्या केल्यामुळं भगतसिंगांना आणि राजगुरूंना झाली फाशीची शिक्षा. भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली म्हणून चंद्रशेखर आझादांनी आयर्विनची रेल्वे उलटून टाकली. का? कारण चंद्रशेखर आझादांचं मत एक होतं की भगतसिंगांना फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा द्या. परंतु ही मागणी इंग्रजांनी मान्य केली नाही. परिणामी चंद्रशेखर आझादांनी आयर्विनची रेल्वेच उलटून टाकली. पण सुदैवाने आयर्विन बचावला. मात्र सुदैवाने आयर्विन बचावला याचा अर्थ चंद्रशेखर आझादांचं परत त्याच्या पाठीमागेच लागले. एक वेळ चंद्रशेखर आझादावर अशी आणून सोडली की त्यांना स्वतःच्या हाताने चंद्रशेखर आझादांना गोळ्या घालून आत्मबलिदान द्यावं लागलं. पण चंद्रशेखर आझादांची एक संघटना होती, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संघटना होती. आणि या संघटनेचं नेतृत्व चंद्रशेखर आझाद करत होते. चंद्रशेखर आझादांना स्वतःने गोळ्या घालून घेतल्या, आपल्या बलिदान दिलं. पण इंग्रजांच्या हाताने ते किंवा इंग्रजांच्या हाती गेले नाही. आता जी संघटना होती 1908 म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, त्या समितीचं नेतृत्व केलं परत यशपाल सिंगांनी. आणि यशपाल सिंगांनी त्या समितीचं नेतृत्व केल्यामुळं यशपाल सिंगांना 11 वर्षाची शिक्षा झाली. आता बघा ना, म्हणजे झालं काय, जर ते झालं नसतं तर हे झालं नसतं, असं व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल. यशपाल सिंगांना 11 वर्षाची शिक्षा का झाली? कारण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचं नेतृत्व केलं. ते नेतृत्व त्यांच्याकडे का गेलं? कारण चंद्रशेखर आझादांचं निधन झालं. चंद्रशेखर आझादांचं निधन का झालं? कारण त्यांनी आयर्विनची रेल्वे उलटली. आयर्विनची रेल्वे का उलटली? कारण त्यांची एक मागणी होती, भगतसिंगांची फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेची शिक्षा द्या. पण भगतसिंगांना फाशीची शिक्षा का झालेली होती? कारण भगतसिंगांनी सँडर्सची हत्या केली होती. भगतसिंगांनी सँडर्सची हत्या का केली? तर सँडर्सनं लाला लजपत रायवरती लाठीचार केला होता. लाला लजपत रायवरती लाठीचार का झाला? तर लाला लजपत रायनी सायमन कमिशनला विरोध केला होता. पण सायमन कमिशन भारतामध्ये का आलं? तर 1919चा कायदा झाला होता, मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड कायदा. त्याच्यानुसार भारतीयांना दर 10 वर्षाच्या टप्प्याने राजकीय सुधारणेचा हक्का दिला जाईल असं घोषित केलं होतं. हे पाहण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं. हे असं सुट्ट एकदम छान पद्धतीने तुम्हाला लक्षात राहू शकतं. फक्त एकदम कॉन्स्टन्स ठेवा तुम्ही, एकदम मन लावून हे ऐका, कधीच विसरणार नाही आणि परत तुम्हाला हे कधीच वाचायची गरज पडणार नाही, हे मात्र खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एकंदरीत बघा, हे सायमन कमिशन हे लाला लजपत राय या पद्धतीने झालं. पुढे आहे तो बारडोली सत्याग्रह. हा बारडोली सत्याग्रह घडवला होता वल्लभभाई पटेल. नाव सगळ्यांच्या माहिती आहे, वल्लभभाई पटेल. या वल्लभभाई पटेलांनी काय केलं?
बारडोली या ठिकाणी जवळपास बारडोली या ठिकाणी 25% शेतसारा वाढवलेला होता. या बारडोलीला बटर सिटी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बटर सिटी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मग वल्लभभाई पटेलांनी काय केलं, 25% वाढलेला शेतसारा होता, तो शेतसारा माफ करण्यासाठी सत्याग्रह केला आणि तो यशस्वीपणे करून दाखवला. म्हणून वल्लभभाई पटेलांना तेथील जनतेने सरदार ही पदवी दिली. पदवी कोणती दिलेली? सरदार. तेव्हापासून वल्लभभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले आणि यांनाच संस्थान विलिनीकरणाचा जनक सुद्धा म्हणतात. कारण जवळपास भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 552 संस्थानं अस्तित्वात होते आणि 552 संस्थांपैकी 549 संस्थाने भारतामध्ये विलीन झाली. मात्र 3 संस्थाने भारतामध्ये विलीन झालेली नव्हती भारत स्वतंत्र झालं त्यावेळेस. पण या 551 म्हणजे एवढ्या संस्थानामध्ये विलिनीकरणासाठी वल्लभभाई पटेलांचं नाव अजूनही घेतलं जातं. आणि ह्या 3 संस्थानिकांमध्ये एक होतं जम्मू आणि काश्मीर संस्थान, हे एक लक्षात ठेवा. दुसरं होतं आपलं हैदराबाद म्हणजे आपला मराठवाडा, हा सुद्धा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस विलीन झालेला नव्हता. आणि तिसरं संस्थान होतं, त्याचं नाव होतं जुनागढ संस्थान. ठीक आहे, हे संस्थान होते हे. म्हणून फक्त वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी हा सत्याग्रह यशस्वीपणे करून दाखवल्यामुळं जनतेने त्यांना दिलेली ही पदवी होती. त्यानंतर पुढचा आहे तो नेहरू रिपोर्ट. आता बघा, लॉर्ड बर्कनहेड हा नावाचा इंग्रज अधिकारी होता. बर्कनहेड, या बर्कनहेडनं असं घोषित केलं की भारतीयांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, तर तुमची राज्यघटना तुम्ही तयार करा. काय करा? तुमची राज्यघटना, ही राज्यघटना तयार करण्यासाठी तुम्ही तयार करा. आणि या नेहरू रिपोर्टचे अध्यक्ष होते ते, म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या? मोतीलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली एक रिपोर्ट तयार केला आणि या रिपोर्ट तयार करून इंग्रज सरकारला सादर केला. परंतु या रिपोर्टला विरोध करणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं मोहम्मद अली जिना. त्याचं नाव काय होतं? मोहम्मद अली जिना. कारण मुस्लिमांसाठी यांनी ठोस असे कोणतेच पावलं किंवा कुठलेच निर्णय घेतले नव्हते. त्याच्यामुळं नेहरू रिपोर्टला विरोध केला होता मोहम्मद अली जिना आणि त्यांनी स्वतःचेच आपले 14 मुद्दे मांडले जे की नेहरू रिपोर्टला विरोधासाठी होते. या पद्धतीने नेहरू रिपोर्ट होता. परंतु ह्या विरोधामुळे हा विस्कळीत झाला. पण हा विस्कळीत झाला याचा अर्थ असा नाही, भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान ज्यावेळेस तयार होईल होतं त्यावेळेस हा नेहरू रिपोर्टचा विशेष असा अभ्यास करून याच्यातल्या तरतुदी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल. 1-2 अधिवेशन आहेत. कोलकाता अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं. हे जे अधिवेशन झालेले आहेत हे अधिवेशन हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले आहेत. ठीक आहे, हे अधिवेशन कोलकाता. आता एक लक्षात ठेवा, ह्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू. यांच्या अध्यक्षतेखाली हे कोलकाता अधिवेशन झालं आणि या मोतीलाल नेहरूंनी एक ठरवलं. आता व्यवस्थित समजून घ्या, भर समजून घेण्यावर द्या, पाठांतरावरती देऊ नका, कधीच विसरणार नाही, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मोतीलाल नेहरू याच्यामध्ये झालं काय, भारताला तर स्वातंत्र्य पाहिजे होतं. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी इंग्रजांना 1 वर्षाची मुदत दिली. कशाची? 1 वर्षाची. आणि हे पण स्वातंत्र्य भारताला असं पाहिजे होतं. कसं? वसाहती अंतर्गत. ठीक आहे, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य कोणाला पाहिजे होतं? भारतीयांना. म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य तर पाहिजे पण नव्हतं. आपली मागणी फक्त एकच पाहिजे होती 1928 ला केलेली, भारताला काय करा? वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्या. परंतु हे स्वातंत्र्य त्यांनी दिलं नाही. मात्र अल्टिमेटम दिला की 1 वर्षापर्यंत दिलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आंदोलन करू. मग हे कोलकाता अधिवेशन या स्वरूपामध्ये होतं. आणि त्याच्या पुढचं अधिवेशन होतं ते लाहोर अधिवेशन. लाहोर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांचे सुपुत्र पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, वडील आणि पुत्र लक्षात ठेवण्यासाठी कोलकाता अधिवेशन 1928, लगेच त्यांचाच मुलगा पंडित जवाहरलाल नेहरू 1929 हे अधिवेशन होतं लाहोर अधिवेशन. मात्र एक लक्षात ठेवा, आपल्याला ते 1 वर्षाची मुदत द्या म्हणजे वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते. आणि या लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलालनी मागणी केली त्यावेळेस संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी. भारताला आता वसाहती अंतर्गत नाहीतच पाहिजे,
पण आता भारताला कशा प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे? संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, संपूर्ण. आता एक बघा, आपल्याला ते वसाहती अंतर्गत द्यायला तयार नव्हतं, संपूर्ण स्वातंत्र्य तर त्यांनी देणं शक्यच नव्हतं. परंतु ही मागणी केली आणि जवळपास 31 डिसेंबर या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदी किनारी, कोणत्या नदी किनारी? रावी नदी किनारी तिरंगा ध्वज, तिरंगा ध्वज, आणि तो ध्वज असा होता चरखा असणारा. म्हणजे 1930च्या वेळेस हा ध्वज हा चरखाधिष्ठित होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 म्हणजे 1930ला हा तिरंगा ध्वज फडकवला आणि स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. म्हणून आता एक ह्या गोष्टी बघा, थोडक्यामध्ये जर समजून घ्यायचं, आपली 1905ला एक मागणी होती. हे बनारस अधिवेशन होतं, अध्यक्ष ह्याचे गोपाळकृष्ण गोखले होते. या अधिवेशनामध्ये आपल्याला एक मागणी होती की आपल्याला ह्या वेळेस पण वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य पाहिजे होतं, वसाहती अंतर्गत. आता हे वसाहती अंतर्गत म्हणजे काय? तर वर्चस्व तुमचंच राहू द्या, पण आतला कारभार आम्हाला पाहू द्या, ही मागणी होती. मग 1905 1928ला पण हीच मागणी केली. कोणती? आम्हाला तुम्ही वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य द्या. मात्र 1930ला आपला थोडस वाढलं आणि आपण मागणी केली होती ती कशी? संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, संपूर्णच पाहिजे. याच्यावरती पण इंग्रज तयार नाही. मात्र 1940ला आपली मागणी तर वाढलीच. 1940ला आपली मागणी वाढली आणि आपली मागणी त्यावेळेस असं झाली की आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य तर पाहिजेच, पण आमच्या बरोबर जगामध्ये जेवढे पारतंत्र्यामध्ये तुमच्या अधिपत्याखाली देश आहेत त्या सर्वांनाच स्वातंत्र्य दिलं पाहिजे. कारण ह्या वेळेस यांची मजबुरी होती. कारण आपल्याला एक माहिती, जवळपास 1939 ते 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध चालू झालेलं होतं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचं सहकार्य त्यांना पाहिजेच होतं. म्हणून तिथं आपलं ते काहीही ऐकायला तयार होते. परंतु आपली त्यावेळेसची मागणी अशी होती की आम्हाला आता संपूर्ण तर पाहिजेच, पण जगामध्ये सुद्धा जे पारतंत्र्यामध्ये देश आहेत त्यांना सुद्धा तुम्ही स्वातंत्र्य दिलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, अन्यथा सहकार्य आम्ही करणार नाहीत. ह्या अशा पद्धतीनं ही घोषणा, हे नेहरू रिपोर्ट आपल्याला बघता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत आपले असे गांधी युगाचे 4 भाग आहेत. त्यातला आपण पहिला भाग असा घेतलेला आहे, परंतु बाकीचे सुद्धा उर्वरित भाग आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू. मात्र तुम्हाला जर हे लेक्चर खरंच आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून या चॅनलवरती हे एका विषयाबरोबर इतर सगळ्याच विषयाचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. ठीक आहे, अपेक्षा हीच आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावं आणि जे आमच्याकडून जेवढं जास्तीत जास्त देता येईल तेवढं आम्ही प्रामाणिक देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं आपण चॅनलला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करावं. या ठिकाणी आपण थांबूत. धन्यवाद.